पाहता तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज दुपारी 12:30 वाजता बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। राज्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा होणार आहे। कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवून राज्याची पुढील वाटचाल सुरक्षितपणे सुरू ठेवण्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि भाजप करत असलेल्या आरोपांवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। सह्याद्री अतिथीगृहामध्ये दुपारी 12:30 वाजता महत्त्वाच्या 2 नेत्यांची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये ही बैठक होईल। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील मुंबईतून आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। विशाल, आज दुपारी 12:30 वाजता होणाऱ्या बैठकीसाठी काय चर्चेचे मुद्दे असण्याची शक्यता? श्वेता, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वसेवा अध्यक्ष शरद पवार यांची 12:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक आहे। तर त्या बैठकीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होऊ शकते। ज्या प्रकारे अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्याचबरोबर राज्य आता पूर्णपणे अनलॉक करून अर्थव्यवस्था पूर्ण गतीनं सुरू करणं गरजेचं झालं आहे। कारण आपण पाहिलंय की कोरोना मृत्यूंची संख्या जी आहे ती राज्यात आता कमी होताना दिसून येते। त्यामुळे त्या बैठकीत या गोष्टीवरती सुद्धा चर्चा होऊ शकते। आणि राज्यात महाराष्ट्रातील अचानकचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे सातत्यानं केंद्रीय तपास यंत्रणांवरती जे आरोप केले जात आहेत किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचा जो गैरवापर होतोय याच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या या महत्त्वाच्या 2 नेत्यांमध्ये ही बैठकीमध्ये चर्चा जी आहे ती होऊ शकते। आणि याच पद्धतीनं राज्यातील महत्त्वाचे विषय आणि केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर या बैठकीमध्ये हे मुख्य विषय चर्चेले जाऊ शकतात। श्वेता जी, दुपारी 12:30 वाजता बैठक होणार आहे। या आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या भाषणांमध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपवरती ताशेरे ओढलेले आहेत। त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस, भाजप, केंद्र सरकार या सगळ्यांवरती ताशेरे ओढलेत। त्यामुळे सध्या हेच जे ज्वलंत मुद्दे आहेत किंवा विषय आहेत त्याच्यावरतीच या बैठकीमध्ये खास करून चर्चा होईल असं दिसतंय, जसं तुम्ही सांगितलं। त्याचसोबत आता राज्याचा कारभार पुढे कशा कोणत्या दिशेनं, कोरोनाची सुद्धा स्थिती आहे, या सगळ्या राज्यातल्या प्रश्नांवरती चर्चा होईल। या दोघांव्यतिरिक्त आणखी कोणी बैठकीमध्ये असणार आहे का? श्वेता, सध्या तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये ही बैठक होणार असल्याचं समजतंय। खरं तर 12:30 वाजताच्या सुमाराला आपल्याला पाहावं लागेल। याच्या आधीही ज्या बैठका मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये झाल्या होत्या यामध्ये कुणीही सहभागी जे आहे ते झालेलं नव्हतं। त्यामुळे ह्या 2 नेत्यांची ही बैठक जी आहे ती 12:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती होईल। आणि या बैठकीमध्ये हेच सगळे महत्त्वाचे विषय जे आहेत ते चर्चेले जाऊ शकते। त्याचबरोबर कशा प्रकारे राज्यात कोरोनाची रुग्णांची संख्या जी आहे ती कमी होताना दिसून येते। त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आता खुल्या करण्यासाठी जी मागणी होते या बाबतीत ही चर्चा जी आहे ती या बैठकीत होऊ शकते। जी, धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पुन्हा एकदा केंद्रावरती निशाणा साधला। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शरद पवारांनी विविध मुद्द्यांवरती केंद्रावर टीका केली। ईडी आणि सीबीआयचा वापर करून राज्य सरकारला पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचं पवार म्हणाले। तसंच भाजप हे देशावर आलेलं संकट असल्याची टीकाही पवारांनी केली। कधी सीबीआयचा वापर, कधी ईडीचा वापर, कधी नार्कोटिक्सच्या योजनेच्या संबंधीचा वापर, या सगळ्या एजन्सी आज या ठिकाणी सरकारमध्ये बसलेल्या लोकांना संकटात आणण्यासाठी केले। अनिल देशमुख गृह खात्याचे मंत्री होते, त्यांचा आरोप झाला। त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि सांगितलं चौकशी करा। ज्यांनी आरोप केला
तो वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोप केला, पण त्या आरोपाला आधार नाही दिला आणि त्यानंतर ते गायब झाले, ते कुठेही सापडत नाही. मुंबईसारख्या शहराचा पोलीस कमिशनर गायब होतो असा इतिहास कधी घडलेला नव्हता. माझं स्वच्छ सांगणं आहे. काय तुमची ईडी सीडी CBI काय वापरायची ती वापरा. महाराष्ट्रातल्या जनतेनं या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं सरकार हे या ठिकाणी दिलेलं, तुम्ही किती प्रयत्न केले तर ते सरकार 5 वर्ष काम करणार आणि 5 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा तुमच्या पाठिंब्याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीत निर्णय होतात, पण त्या निर्णयाचे परिणाम सुखद करण्याचं काम हे राज्य सरकारांच्यावर असतं. त्या राज्यात जनता असते आणि म्हणून त्या राज्यातल्या जनतेकडे दुर्लक्ष करणं हे सूत्र घेऊन आज भाजपचं सरकार त्या ठिकाणी काम करतं आहे. मी तुम्हाला खात्री देतो की आत्ता कदाचित सत्ता त्यांच्या हातात आहे म्हणून ते काही गोष्टी करू शकतील, पण हे काही फार दिवस चालणार नाही. माझी खात्री आहे की इथला कष्टकरी नागरिक, इथला शेतकरी, इथला मध्यम वर्ग, इथला स्त्री वर्ग, इथला सगळा उपेक्षित वर्ग, दलित, आदिवासी, भटके या सगळ्या घटकांनी या सगळ्या कामामध्ये देशावर भाजपच्या मार्फत जे एक संकट आलेलं आहे, त्या संकटातून देशाची मुक्तता करायची आहे. ते काम आपल्याला करायचं आहे. आजच्या दिवसात मुख्यमंत्र्यांची आणखी एक महत्त्वाची बैठक आहे, ती म्हणजे दुपारी 3 वाजता राज्यातील कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची चर्चा करणार आहेत मुख्यमंत्री. अहमदनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्याचा परिणाम तिसऱ्या लाटेमध्ये होऊ नये, तसंच इतर सुरक्षित जिल्ह्यांमधील अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सुरक्षित उपाययोजना करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निर्बंध उठवण्याबाबतही चर्चेची शक्यता वर्तवली जाते. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. स्वाती, ज्या वेळेला निर्बंध उठवण्याबाबत किंवा या संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील त्यावेळेला मुख्यमंत्री आधी टास्क फोर्सची चर्चा करतात आणि मग पुढचे निर्णय घेतले जातात. त्यासाठीच आज टास्क फोर्सची बैठक किंवा चर्चा आहे. काय एकूणच माहिती? नक्कीच आपल्याला माहिती आहे की आता अशी परिस्थिती आहे की मुंबईसह महाराष्ट्रातली आकडेवारी ही खूप स्थिर आहे. मृत्यूचा आकडा आपण बघितलं किंवा कोविड बाधित होण्याचं प्रमाण बघितलं तर खूपच त्याच्यामध्ये खूप बऱ्यापैकी दिलासा आहे. त्यामुळे आता जिथे म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये 97% पॉप्युलेशननं एक डोस घेतलेला आहे, अशा अनेकांना अनेक ठिकाणी प्रवेश करायचा, कोणाला मॉलमध्ये जायचं, कोणाला ट्रेनने प्रवास करायचा आहे, अजूनही ट्रेनमधून तिकीट मिळत नाही, अजूनही अशा अनेकांना मॉलमध्ये प्रवेश मिळत नाहीये. त्यामुळे या संदर्भात एकूण जी आता दिवाळीनंतर आकडेवारी येईल त्याबरोबरच या संदर्भात आरोग्य विभाग आणि टास्क फोर्स यांच्याशी बैठक घेऊन मगच मुख्यमंत्री निर्णय घेतील की नेमकं करायचं काय. पण जसं आता आपण म्हणतो की महाराष्ट्रातले मुख्य निर्णय, मग ती कुठली एंट्री असू दे किंवा मग लसीकरणाची बाब असू दे किंवा आणखी कोणती, कोविड टास्क फोर्स ही त्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे की वेगवेगळ्या आजाराशी संदर्भात म्हणजे कोविड नंतर होणारे वेगवेगळे जे काही आजार आहेत किंवा कोविडच्या दरम्यान जे होणाऱ्या काही बाबी आहेत त्या संदर्भातल्या एक्सपर्टची ही जी टीम आहे ना, ती खरं तर राज्य सरकारला सल्ले देते आणि त्यांच्या सल्ल्यानेच मुख्यमंत्री अशा पद्धतीचे निर्णय घेताना आपल्याला बघायला मिळतात. जी. आणि स्वाती, एकतर महाराष्ट्रातल्या ज्या काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढतीये, कमी होते, त्याबाबत त्या ठिकाणी कसे निर्बंध वाढवायचे का कमी करायचे हे ठरवलं जाईल. त्याचसोबत ज्यांनी लसीचा 1 डोस घेतलेला आहे त्यांना सुद्धा काही सवलतींमध्ये किंवा सवलती मिळण्याची शक्यता वाटतेय. खरं तर टास्क फोर्सची जी बैठक आहे या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला जाईलच. पण आरोग्यमंत्र्यांनी हे खूप स्पष्ट केलेलं आहे की आता दसरा झाला म्हणजे नवरात्रा दरम्यान जरीही गरबा खेळायची परवानगी नव्हती तरीही आता दसरा झाला आणि दिवाळीनंतर गाठीभेटी घेण्याचं खूप मोठं प्रमाण असतं. त्याच्यामुळे दिवाळीनंतरची आकडेवारी बघितली जाईल आणि अशा संदर्भातल्या सगळ्या परवानग्या जर घेण्याचा जर निर्णय आला तर तो मुख्यमंत्री घेतील. पण तो आता नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे त्या आधीची ही पूर्वतयारी असेल किंवा एकूणच
तिसरी लाट येते म्हणताना खर तर पॉझिटिव्ह चित्र दिसते आपल्याला इथं. आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक ही महत्वाची असेल की कदाचित दिवाळीच्या आधी तर नाही ना, किंवा मग कोणत्या प्रकारचे निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात हे बघणं महत्वाचं आहे. अजूनही लोकल मधनं अनेकांना प्रवास करता येत नाही, त्यामुळे ती फार मोठी गोष्ट आहे. या अनेक गोष्टींवर आपल्याला चर्चा होताना बघायला मिळेल. स्वाती, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आता टास्क फोर्सची चर्चा केली जाईल, मुख्यमंत्री ही चर्चा करणार आहेत, त्यानंतर राज्यातले निर्बंध कुठे वाढवायचे कुठे कमी करायचे याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. ज्यांचं लसीकरण पूर्ण झालंय, ज्यांचा 1 डोस लसीचा घेऊन झालाय, त्यांच्यासाठी आणखी काही सवलती मिळतात का किंवा आणखी काही बदल होतात का निर्बंधांमध्ये, हे आपल्याला टास्क फोर्सच्या बैठकीनंतर जो काही निर्णय घेतला जाईल त्यानंतर कळेलच. आता कोरोना संदर्भात आरोग्यमंत्र्यांनी एक दिलासादायक बातमी दिली, ती म्हणजे दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली नाही, तर कोरोनाचा 1 डोस घेतलेल्यांना दिलासा मिळू शकणार आहे. 1 डोस घेतलेल्या व्यक्तीला टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार सर्व क्षेत्रातल्या उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल, असं वक्तव्य केले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये. मंदिरं उघडण्यात आली आहेत, सिनेमागृह 22 तारखेला सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते की नाही याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. एक वॅक्सिनच्या शॉटवर आपल्याला मॉलला अलाउ करायचं का साधारणपणे तुम्हाला रेल्वेला अलाउ करायचं, या सगळ्या बाबतीत जर अतिशय मोठ्या स्तरावर हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्यांच्या सहमती या सगळ्या गोष्टीला असेल की आता अलाउ करायला हरकत नाही, तर माननीय मुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. आता पाहूया मुंबईकरांसाठी दिलासा देणारी एक मोठी बातमी, कारण मुंबईमध्ये काल कुणाचाही कोरोनामुळे बळी गेला नाही आणि कोरोनाच्या महामारीनंतर मुंबईमध्ये एकही नव्या मृत्यूची नोंद झालेली नाही असा कालचा दिवस होता. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचं प्रमाणही कमी होतंय. काल शहरामध्ये एकूण 367 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून 518 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतलेत. काल मुंबईमध्ये नव्यानं 28,697 जणांच्या कोविड टेस्ट करण्यात आल्या. सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण मुंबईमध्ये 97% इतकं आहे. मुंबईकरांसाठी मोठी गोष्ट, कारण कालच्या एका दिवसात मुंबईमध्ये एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही आणि मुंबईतली स्थिती सध्या अशी आहे की रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात सुद्धा घट झालेली आहे. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुंबईकरांचं अभिनंदन केलंय, कारण कोविड मृत्यूची कालच्या दिवसात एकही नोंद झालेली नाही. आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय. अशीच वाटचाल पुढेही सुरू ठेवायची आहे, त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा आणि प्रतिबंधक लस घ्यावी असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं. तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोतच. सर्व मुंबईकरांचा अभिमान वाटतो असं ट्विट जयंत पाटील यांनी केलंय. हे मुंबईकरांमुळेच शक्य झालं, कारण कालच्या एका दिवसात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही कोरोनामुळे आणि कोरोना विरोधातील लढाई ही काही अजून संपलेली नाही. कोरोना योद्ध्यांच्या मेहनतीमुळे हे सगळं शक्य होतंय. सर्व मुंबईकरांचा अभिमान वाटतो असं ट्विट मंत्री जयंत पाटील यांनी केलं. त्यामुळे कालच्या एका दिवसात मुंबईमध्ये एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही मुंबईकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. एक प्रकारे मुंबईकरांचे मोठं यशच म्हणावं लागेल, कारण इतके महिने कोरोना विरोधातला हा लढा सुरू आहे. कोरोना योद्धे सुद्धा इतरांचे प्राण वाचवण्यासाठी जी काही मेहनत करतायत, त्यावरून काल मुंबईमध्ये दिलासादायक चित्र होतं. ते म्हणजे एका दिवसात एकही कोरोना मृत्यूची नोंद मुंबईमध्ये झालेली नाही. तर काल प्रथमच असं झालं की मुंबईमध्ये एकही कोविड मृत्यूची नोंद झाली नाही. आपल्या सर्वांसाठीच ही आनंदाची बातमी आणि अशीच वाटचाल पुढे सुरू ठेवायची असं ट्विट
आदित्य ठाकरे यांनी केलं, जयंत पाटील यांनी सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय, ती म्हणजे कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलंय असं मत कांचन गिरी यांनी व्यक्त केलं. मात्र यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं कौतुक केलं. हिंदू राष्ट्राच्या बांधणीसाठी राज ठाकरेंची भेट घेत असल्याचं कांचन गिरी यांनी सांगितलं. आणि राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कांचन गिरी आणि सूर्याचार्य हे दोघे मुंबईमध्ये दाखल झालेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. एक तो सबसे पहले आप ये बताइए कि मनसे अध्यक्ष राज ठाकरे जी से आप कल मिलने जा रही हैं, क्या प्रयोजन रहा कि दोनों तरफ से, मतलब आपकी तरफ से भी और उनकी तरफ से भी इस मुलाकात का आयोजन किया गया? देखिए 1 अगस्त को ना कार्यक्रम था दिल्ली में, अप्पा साहब अप्सरे वहाँ पे हमें इनवाइट किए थे चीफ गेस्ट. तो जब मैं गई और इन्होंने मेरी विचारधारा देखी कि हिंदू राष्ट्र को लेके मैं बहुत वर्क कर रही हूँ, तो इन्होंने राज ठाकरे जी का चर्चा किया कि आप गुरु माँ उनके साथ भी हिंदू राष्ट्र की आप आवाज़ उठा सकते हैं. मतलब जो सेतु का काम होता है, जोड़ने का काम अप्पा साहब अप्सरे ने किया है. और उसके बाद मैं बाला साहब ठाकरे जी से भी मैं मिल चुकी हूँ 95 में, जब मैं मुंबई रहती थी. तो उनकी विचारधारा और राज साहब ठाकरे की विचारधारा में मतलब बहुत सिमिलर देखा है मैंने कि एक हिंदूवादी, जो सच्चे हिंदू, हृदय से हिंदू होते हैं, वो उनकी विचारधारा से मैं प्रभावित हूँ. इसलिए दिल्ली से मुंबई तक आने का मेरा सफ़र रहा. और जो हमारा एजेंडा है हिंदू राष्ट्र को लेके, उनको एक खत मैंने लिखा था, लेटर लिखा था, और जिससे कि उन्होंने हरी झंडी दी कि ठीक है, हम लोग भी सभी मिलके हिंदू राष्ट्र के लिए आवाज़ उठाएंगे. बाला साहब ठाकरे का जिक्र किया है, उनके बेटे फिलहाल महाराष्ट्र में मुख्यमंत्री हैं, तो उनकी कुल मिलाकर जो राजनीति फिलहाल चल रही है उसकी तरफ आप किस तरह से देखते हैं? अभी दशहरा मेला हुआ था और उसमें भी उन्होंने कहा था, कई बार उन्होंने ये कहा था कि वो हिंदुत्ववादी हैं. देखिए, अगर हिंदुत्ववादी होते तो क्या आपने पालघर का केस भूल गए आप? ना तो उनकी बोलते ना कुछ वो बोले, ना कुछ बयान आया, और इस तरह से बेरहमी से हमारे संत पालघर में मारे गए. तो क्या हम कैसे उनके तरफ सोचे ये कि वो हिंदुत्ववादी हैं? अगर उनमें जरा सा भी हिंदुत्ववादी होता तो वो इस मुंबई और महाराष्ट्र के सीएम होते हुए अगर उन्होंने आवाज़ नहीं उठाई तो बड़ा दुर्भाग्य की बात है. या दोन मोठ्या माणसांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखादं नवीन पर्व सुरू होतं का, हे बघावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सकाळच्या बातम्या. द्यावा या